आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आमचं भांडण हे सरकारच्या विरोधात असलं पाहिजे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आमचं भांडण, आमची मागणी, आमची चळवळ, आमचा लढा हा सरकारकडे असला पाहिजे, सरकारच्या विरोधात असला पाहिजे। परंतु आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये विनाकारण बौद्ध आणि मातंग समाजामध्येच भांडणं सुरू आहेत। एकमेकांची उणी-दुणी आणि टीका-टिप्पणी सुरू आहे, त्यांच्यामध्येच ते निर्माण होत आहे। दुर्दैवानं ज्या भाजप सरकारनं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडण निर्माण व्हावी, तेढ निर्माण व्हावा, ह्या हेतूनं जे हे खुरापत काढलेले आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची, त्या सरकारच्या हेतूच आज यशस्वी होताना दिसत आहे। त्या सरकारच्या विरोधात लढण्यापेक्षा, त्या सरकारकडे मागणी करण्यापेक्षा दुर्दैवानं बौद्ध आणि मातंग समाजामध्येच जुंपलेले आहे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये विनाकारण जुंपले आहे। अगदी खरं सांगतो, जबाबदारीनं सांगतो मी की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला निम्म्याहून अधिक म्हणजे 50% अधिक म्हणजेच निम्म्याहून अधिक मातंग समाजाचं समर्थन नाही, पाठिंबा नाही। काय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला निम्म्याहून अधिक आणि 50%पेक्षाही जास्त निम्म्याहून अधिक मातंग समाजाचा पाठिंबा आणि समर्थन आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मुळीच नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आज मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचारानं आणि चळवळीनं मातंग समाजामध्ये जी प्रक्रिया सुरू आहे, मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचारानं जी घडामोडी, जी प्रक्रिया आणि परिवर्तन सुरू आहे, बौद्ध धम्माकडं मातंग समाजाचा जो लोंढा वाढत आहे, त्या आंबेडकरवादी विचारानं मातंग समाजामध्ये होत असलेलं परिवर्तन, मातंग समाजाचा बौद्ध धम्माकडं वाढत असलेला लोंढा रोखण्याकरता सरकारनं, भाजपनं, RSSनं हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची खुरापत काढलेले आहे। आणि त्यांचे काय बगलबच्चे, RSSचे, समरसता मंचचे, भाजपचे लोकप्रतिनिधी, आमदार आणि त्यांचे दलाल चमच्यांच्या हातात, त्यांचे काय भाडोत्री लोकांच्या हातात हे कोलीत दिलेलं आहे। आणि त्यांनीही आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून मातंग समाजाला भुरळ घातलेले आहे, मृगजळ मातंग समाजामध्ये निर्माण केलेले आहे। आणि त्यांनी वाढवलेली ही चळवळ आहे, म्हणजे आपल्या भाजप RSSच्या मालकाला, भाजप RSS या मालकाला खुश करण्यासाठी काही त्यांच्या चमचे, भाडोत्री लोकांनी आणि दलालांनी आणि काही मातंग समाजाच्या जातीचा नेता बनवण्याच्या काही हव्यासापोटी आणि मातंग समाज आपल्याकडून सारा तिकडं चालला आहे, आपण एकटं पडतोय ह्या भीतीपोटी काही मातंग समाजातील स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, त्यांच्या नेत्यांनी या तिघांनी मिळून ही चालवलेली आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची चळवळ आहे, हा लढा आहे। आणि हे सारं हे जे तिघं जे चालवतात की हे तिघं जे चालवतात ते भाजपचा RSSचा अजेंडा चालवत आहे। परंतु आरक्षण ह्या RSS आणि भाजपच्या खुरापत म्हणा किंवा या RSSच्या अजेंड्याला महाराष्ट्रातील संपूर्ण मातंग समाजाचा पाठिंबा आणि समर्थन नाही। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला निम्म्याहून अधिक मातंग समाजाचा पाठिंबा नाही। आणि काही त्यांचे RSSचे बगलबचे, भाजपचे लोकप्रतिनिधी, त्यांचे प्रस्थापिताचे RSSचे, भाजपचे दलाल आणि चमच्यांच्या आणि काय त्यांच्या लोकांच्या आणि RSSच्या IT सेल जो सक्रिय झालेला आहे, अशा लोकांच्या पोस्ट बघून आणि काही आपल्या मालकाला खुश करण्याच्या नादात, खुश करण्यासाठी, काही जातीचा नेता बनण्यासाठी
आणि आपण साराच मातंग समाज भाजपकडे RSK चालला म्हणून आपण एकटं पडतोय असं ज्याला भीती वाटते, अशा काय स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या नेत्यांच्या पोस्ट आणि भूमिका बघून त्यांच्या भूमिका बघून सरसकट मातंग समाजावर टीका करू नये काय? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला 50%पेक्षा जास्त मातंग समाजाचं समर्थन नाही, त्यामुळं सरसकट मातंग समाजावर अजिबात टीका करू नये. उगीच साफ म्हणून भुई बडवण्यात अर्थ नाही काय? उगीच साफ म्हणून भुई बडवण्यात अर्थ नाही. लवकरच आम्ही मातंग समाजातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला ज्यांचं समर्थन नाही अशांचं लवकरच मातंग समाजातील अशा लोकांचं शिष्टमंडळ घेऊन लवकरच आम्ही सरकारकडे निवेदन देणार आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला संपूर्ण मातंग समाजाचा पाठिंबा नाही, 50%हून अधिक मातंग समाजाचं समर्थन नाही. तुम्हाला खरंच मातंग समाजाला घटनात्मक अधिकार आणि न्याय मिळवून द्यायचा असेल, सरकारला मातंग समाजाचा एवढा कळवळा येत असेल तर मातंग समाजाच्या इतर माध्यमातून सुद्धा मातंग समाजाचं कल्याण करू शकतं सरकार. लहुजी वस्ताद यांच्या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी सरकारनं करावी आणि आरक्षणाचा जो SC आरक्षणाचा जो बॅकलॉग शिल्लक आहे तो बॅकलॉग तात्काळ भरण्यात यावं आणि त्याच्यामध्ये 50% मातंग समाजाला विशेष संधी म्हणून त्याच्यामध्ये मातंग समाजाला झुकतं माप मिळावं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी करत असताना ते ज्याच्यासाठी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आटापिटा सुरू आहे ते सरकारी क्षेत्र वाढवलं पाहिजे आणि शिक्षणाचं राष्ट्रीयकरण व्हावं. या मागण्या व इतर मागण्या घेऊन मातंग समाजातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध असणाऱ्या म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला समर्थन ज्याचं नाही अशा मातंग समाजातील सुज्ञ समजदार लोकांचं शिष्टमंडळ घेऊन लवकरच आम्ही महाराष्ट्र सरकारला शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात येणार आहे. आणि म्हणून आता आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला निम्याहून अधिक मातंग समाजाचं समर्थन नाही हो, त्यामुळं सरसकट मातंग समाजावर टीका करू नये. उगीच साफ म्हणून भुई धोपटण्यात काहीही अर्थ नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे.